खिशात अवघे 1100 रुपये. पण बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे समोर दिसणारे 93 वर्षीय आजोबा एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले आणि पुढे जे घडलं ते प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारं ठरलं. सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच इंस्टाग्रामवर सध्या या वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ संभाजीनगर मधील गोपिका या ज्वेलरी शॉप मधील आहे. या व्हिडिओत एका 93 वर्षीय आजोबांचं आपल्या पत्नीवरील प्रेम पाहायला मिळालं. तसंच या ज्वेलरी शॉपच्या मालकाची कृती पाहून देखील नेटकऱ्यांनी देखील कौतुक केलंय. प्रेम आणि माणुसकी कशाला म्हणतात याचं उदाहरण इथं पाहायला मिळालंय. या व्हिडिओत दिसणारे 93 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याच्या वाट्या घेण्यासाठी दुकानात येतात. यावेळी दुकान मालक त्यांची आपुलकीनं विचारपूस करतो. या जोडप्याकडे फक्त 1100 रुपये असतात, तर आजोबांकडे कापडात गुंडाळलेले थोडेफार पैसे असतात. पण ज्वेलर्स त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी नकार देतो. तो म्हणतो, पैसे देऊ नका, दागिने असेच घेऊन जा, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. पण ऐकतील तर ते आजी आजोबा कसले. आजी आजोबा पैसे घेण्याची त्यांना विनंती करतात. शेवटी ज्वेलर मालक त्यांची विनंती मान्य करतो आणि त्या वृद्ध जोडप्याकडून 1100 रुपये न घेता फक्त 20 रुपये घेतो. पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यावर काय कमी पडतंय असं तो दुकान मालक म्हटल्याचं या व्हिडिओत ऐकायला येतंय. 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे. पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं. 500 येते, 500 नको, अजून कमी नाही. दरम्यान आजी आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ म्हणजे प्रेम, माणुसकी आणि नात्यांची सुंदर सांगड आहे. वय कितीही झालं तरी मनात एखाद्या विषयी असलेलं प्रेम हे कधीच वृद्ध होत नाही. आजोबांचा साधेपणा आणि दुकानदाराचा दिलदारपणा हे या जगात अजूनही आपुलकी आणि माणुसकी शिल्लक असल्याचं सांगून जात आहे. ते बरोबर सापडतात. पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला आमच्या. दुकानात किती फिरत आलो मी, तरी मी ते मिळत लागू दे. पांडुरंग विचार करतो ना, अरे खऱ्या माणसाकडेच गेले पाहिजे. खरे मी तिथे फोर्स केला का तुम्हाला? नाही, उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते, आत या. कायच करावं बापा, किती होते त्या पोती. मग तुमचीच लागली तिथे. घेत तुला. कुठले आहेत तुम्ही? आम्ही जालन्याकडे. मंठा तालुका, जालना जिल्हा. जालना जिल्हा. मंठ्याकडे येत आहे. 2 वर्ष 90 आणि 2 वर्ष. 3 वर्ष. 93 वर्षाचे. दात नाही मला त्या फोटो काढून घेतला व तुमचा, फोटो काढून घेतला व. मग कमी वय असं बापा. 70 70 80 80 नाही झाली. पोरगा मेलं भाऊ, काय झालं की चांगलं होतं ते मेलं, गांड राहिलं. वाईट गोष्ट कोणी खाणार राहते ते खाल्लं की मग ते 8 दिवस पाहिजे नाही. 8 दिवस पाणी नाही पित. भाकर खात नाही. मग काय ना खराब होतं माणूस. माळकरी तुळशीची माळ आहे बाबा अंगा. हे फोटो काढून चट घे बाबा, मा पदर पाड्याला चट पाड्याला आणि फोटो काढ. मग पदर घ्या. त्याची बाई म्हणून फोटो काढा म्हणा. पदर घ्या. आणि इथं फक्त हे घ्यायला आले होते का? मंदिरात मैले मठ कशी गेले बाबा. कशामुळे? 20 आणि 3000 गेले. आता तुमच्या पोटातलं काय माहिती, ही बाई म्हणते ती पाठ घाशी. आता मी मागायचा तो पाठ घाशी तिने चांगली पाठ घाशी. आणि ते या होती बाथरूमला तुला पाकिट खायचं बायाच्या संडासमध्ये माणूस सुरूच राहिले. बायाने खाल्ल्या. बाहेर आणले बायाच्या म्हणजे बायाचं संडास. त्या संडास पाणी गरम भेटते तिथं, मग या गुळ करून तुम्ही तिथं राहताय का? हो गजानन मंदिरात. ते बायाचं काम पाकिटात मिळवते. काय करताय आता? मागितलेले पैसे मागितलेले
आता दुकान मागत आलो मी. आता आमच्या त्या दुकानात आले होते, आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले. हो दिला ती आली, दिले दिले ना. दिले. आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला, तुम्ही लिहून देता का? हो हो हा? हो. मग आता घेतली, कोणती पोत घेतली ही काय दाखवा बरं. ही म्हणजे ही माळा घेतली का? हो ही माळ घेतली आता हिला. बर. आणि ही वाटी. हो बर. चांगली आवडली का तुम्हाला? आता काय करा अजून हा? आमच्या ते काय वाली पद्धत नाही. नाही आता पण कसं आता याचे पैसे किती होते गं? पैसे का? हा? तुम्ही किती काढले? इतकेच आणलेत, आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो. 1120 रुपये. हं. बर. पुन्हा आहेत ना दिनं मग तेच बरं. पुन्हा आहेत ना. आणले पैसे? पैसे हा. लय झाले एवढे पैसे. हे काय गप नाही ना पुन्हा पैशाचं. हा. हे काय या बाई. अरे बाप, काय काय पाडायला तो? शेंगा पडल्या की. अरे बाप. अरे 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 अरे. कमी पडले तर आहेत ना अजून पैसे. आजी किती पैसे? ते 1000 1000. 1100 1100. हे मोजा. अरे बाप, हे तर लय 10-10, 20-20च्या भरपूर नोट आहेत या. हं. हे घ्या तुमचे तुम्हाला, हं. हे बी तुम्हाला, हं. हे बी तुम्हाला. हं. नग धरा ना. हं. आणि ही माळा हं. तुम्हाला, हं. ही घालाची. हं. हा, घालतात ना. हो. आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला. बाबा द्या नाही, वाटी, नाही. तुम्ही द्या. तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला द्या ना. द्या द्या द्या. बाई. हा, ही आवड वाटी. केलं. नाही हा? पैसे घ्या तुम्ही काही म्हणा. हा, 1000 तरी मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या. घ्या 1000 रुपये. नाही. 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे. पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला तर सगळं कल्याणच कल्याण आमचं. 500 येते. 500 नको, अजून कमी द्या. काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला. नाही तुम्ही द्या तुमच्या हाताने. आता 500ची नोट द्यायली ती घेणार. मला मत नाही ना रे. बरोबर भाई तू मला काही काढू नकोय भाई. काय फोटो काढायचे, फोटोच काढणे तर पांगीशील रे बाबा, फोटो चांगले नसते. जगातले घ्या तुम्ही हो ना. भाया. तुमचा मुलगा मुलगी आई हे नाही का? मोठा पोरगा होता एक. मोठं पोरग मेलं भाऊ, मारलं. आणि लहान स्वतः- पोरग निघले मुताडते ना. स्वतःच्या बायकोनं मारलं. तानो ताना आम्ही निघालेलो बाहेर, नाही तर मला गरज नाही कशाची. घरी 5 एकर वावर आहे, सगळं चांगलं आहे. मग पोरगा भारी होता. भारी होता. तंबाखू खात नव्हता, दारू पित नव्हता. तुम्ही म्हणल्याचे मावा चहा पीत, ते म्हणला तर मावा चहा प्या. पोरगा लय भारी. बरं. आणि हे जे आहे ते निघले मुताडच्या ना, त्याला काय करतात. नाही ते ते त्यांचे ते हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी हे जपून ठेवणार. जपून ठेवा. नाही तर हा, तुम्हाला हे म्हणलं तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद आपला. हा. आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला. पाहतो मी काय म्हणतो. चालेल. हे पॅक करून द्या त्यांना. आजी तुमच्या शेंगदाणे पडली. थोडी दे. तुम्ही आता लय अवघड केलं बरं भाऊ. हे घरा तुमचं. ते का खेळा भाऊ. हे देवाला सांगा हो ना म्हणा. की या पोराकडं लक्ष दे. हे धरा तुमची, हे मोठ्या नोटा धरा आजी. या नोट मोठ्या नोटा धरा. हे ठेवून द्या तुमची मोठाल्या. 2 आणि 3 आणि 4 5 6 7 8 भाऊ आपले 9 चहा सांग. 10 एवढं मोठं मुश्किल कुठे हा, आता. हा. हे तुमचे 20 घेतले. बरं बरं. हो. ठेवू का? हो, ठेवा. ठेवा. लय चांगलं होतं. काय चांगलं होईल? लय चांगलं कोणाचं? तुमचं. बर. बाबा आजीवर प्रेम करता तुम्ही?
आता काय आता म्हातार पण आता काय सांभाळत लागतं ना. सांभाळावं लागेल. काय समजत मला जाऊ दे आता. 1000 तुमचे बाबा, बरं. हे तुमचे 300. आता एकूण एकाला सांभाळत लागेल का नाही. हा हा करते का पण सांगा ना. जेवण खावण मस्त पद्धती. अहो प्रेम करते का. अहो जीव लाविते का आजीला. हे वापरा. वाटणले पाहिलं बरं यार. करता येतात का मग. काढता येतं पण आता काय भाऊ लय उपकार झाला ह्यो. हे वापरतात ना. हो हो चांगलं तुमच्या बाबा. हम्म. जयेश कुठे. पण आजीला जीव लावा बरं. हा आता दिवस लागून लागतो ना. हा, मी पाहिलं काठीण्याची टोचली होती तुम्ही तिला. हे होतं ते वरच्याच. हा नियोजन होतं हा वर्षाच. वरच्या. इथं तू फिरून फिरून इथंच येशील म्हणून ते